दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 23 सप्टेंबर 2025 सकाळची स्थिती. घाटमाथा भीमा खोऱ्यामध्ये सर्वत्र पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. घाटमाथ्यावरही आज भीमाशंकरसह विविध ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे. याचबरोबर भीमा खोऱ्यात आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात जलाशयकाठी सर्वत्र चांगला पाऊस नोंदला गेला आहे. करमाळा, माढा याचबरोबर भिगवण याही भागामध्ये चांगल्या पावसाची आज नोंद आहे. उजनीमध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती स्थानिक पर्जन्य क्षेत्रामध्ये जो काही पाऊस पडतो आहे उजनीच्या कॅचमेंट एरियामध्ये, त्यामुळे उजनीमध्ये पाणी वाढतंय. त्यामुळे धरणातून रात्रीपासून 50,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातंय. हा विसर्ग काल दुपारी कमी करून 30,000 क्युसेक आणला होता. मात्र पुन्हा रात्री तो 40,000 आणि पुन्हा 50,000 क्युसेक इथपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. दौंडची जी आवक आहे ती 13,493 क्युसेक इतकी आहे. मात्र स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे उजनीमध्ये येणारं पाणी हे वाढतंय जलाशयकाठी. दरम्यान उजनीमधलं जे एकूण पाणीसाठा आहे तो 121.80 टीएमसी आणि उपयुक्त पाणी हे 58.15 टीएमसी आहे. धरण हे 108.53% इतकं भरलेलं आहे. धरणावर आज 10 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळा हंगामात 1 जून पासून एकूण 610 मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेला आहे. तत्पूर्वी मे महिन्यामध्ये 250 मिलीमीटर पावसाची नोंद ही मान्सून पूर्व झाली होती. तर 1 जून पासून 610 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे. नीरा खोऱ्यातही काही धरणांवर आज पावसाची नोंद आहे. वीर धरणामधून 3200 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. दरम्यान उजनी धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये 600 क्युसेक, भीमासेना जोड कालव्यात 200 क्युसेक आणि सीना माढा योजनेकरता 180 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. उजनीच्या जलाशयावर गेल्या 4-5 दिवसापासून चांगला पाऊस पडतो. याचबरोबर जे कॅचमेंट एरिया आहे उजनीचा तिथंही पडतो आणि लाभक्षेत्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र चांगल्या पावसाची नोंद आहे. सीना नदीला सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे.